गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। काल आपण पाहिलं, शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सर्वव्यापक व निर्विकार आहे। ब्रह्म काहीही करीत नाही, म्हणजे ईश्वर काहीही करत नाही, पण आपण काही जरी झालं तरी आपण म्हणतो की हे देवाने केलं। तर ईश्वरावर मायेमुळे या क्रियेचा अध्यारोप केला गेला आहे, हा वेदांचा सिद्धांत आहे। म्हणजे भगवंत काही करत नाही, माया करते, पण ईश्वरावर मायेमुळे हा क्रियेचा अध्यारोप केला गेला आहे। मायेचे कर्तृत्व ईश्वराच्या अधिष्ठानावर आभासित होत असते। जसं की लोक गाडीत बसून अहमदाबादला जातात, अहमदाबादला गाडी पोचल्यावर लोक म्हणतात अहमदाबाद आया, पण ही येण्याची क्रिया अहमदाबादची नसून गाडीची असते। म्हणजे अहमदाबाद आया म्हणणं बरोबर आहे का गाडी आली असं म्हणणं बरोबर आहे? अहमदाबाद आहे तिथंच आहे, गाडी तिथे गेली, म्हणजे साधन आपल्याला तिथपर्यंत पोचवतं ध्येयापर्यंत। तसं जे ध्येय आहे, जो भगवंत आहे, जो आत्मा आहे, परमात्मा म्हणून आहे, जे ब्रह्म आहे, ते जागेवर जिथं आहे तसं आहे, तर सर्व व्यापक आहे। त्या साधनाद्वारे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं। पण का पोचता येत नाही? तर आपल्या आड येतो अहंकार, आणि जोपर्यंत अहंकार आणि ममत्व अस्तित्वात आहेत तोपर्यंत ज्ञान जरी मिळालं असेल तरी परिपक्व होत नाही। भक्तीविना असलेले ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञानच ठरते। अशा ज्ञानाने जीवाला कोणताच लाभ होत नाही। वैराग्य व भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही। एखादी व्यक्ती वेदांत व ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असते, पण प्रेम मात्र सांसारिक विषयावर करीत असते, तर समजावे की ती व्यक्ती दैत्य होय, दैत्य वंशातली ती व्यक्ती होय। कारण आपला भाऊ हिरण्याक्ष याच्या वधाची वार्ता ऐकता हिरण्यकश्यपू म्हणाला की माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूशी मी युद्ध करीन। त्याने आपल्या आईला अनेक प्रकारचे उपदेश वचने ऐकवून संतुष्ट केले। त्याने असा विचार केला की सध्यात विष्णूशी युद्ध करू नये, प्रथम वरदान प्राप्त करून अमर व्हावे व नंतरच युद्ध करावे। हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यास निघाला।
तेव्हा त्याची पत्नी कयाधूने विचारले की परत कधी याल? त्याने उत्तर दिले की काही निश्चित सांगता येत नाही. तपाने अनेक सिद्धी प्राप्त करूनच मी घरी परते. हिरण्यकश्यपू मंदराचल पर्वतावर आला. ही घटना भागवतात सांगितली नाही. श्री व्यासांनी विष्णू पुराणात हिचा उल्लेख केला आहे. हिरण्यकश्यपूच्या तपस्येचा वृत्तांत ऐकून देवांनी बृहस्पतीला विनंती केली की आपण हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येत बाधा उत्पन्न करा. हे ऐकून बृहस्पती पोपटाचे रूप घेऊन मंदराचल पर्वतावर आले व हिरण्यकश्यपू जेथे तप करीत होता त्याच्या जवळ एका वृक्षावर नारायण नारायण जप करीत बसले. हिरण्यकश्यपू मंत्र जपाला आरंभ करू लागताच पोपटही नारायण नारायण नामाचा उच्चार करू लागला. हे पाहून हिरण्यकश्यपूला वाटले की विष्णूला मारण्यासाठी तर मी तपश्चर्या करीत आहे आणि हा पोपट त्याचेच नामसंकीर्तन येथे करीत आहे. हा कुठून इकडे आला? थोडाही हटत नाही. आजचा दिवस तपश्चर्या करण्यास काही योग्य दिसत नाही. असा विचार करून तो सायंकाळी घरी परतला. कयाधूला आश्चर्य वाटले की माझा पती आजच कसा घरी परत आला. पण ती हे पतीला विचारू शकली नाही, कारण तो संतापी होता. कदाचित तो असेही म्हणेल की तुला ह्याच्याशी काय करायचे आहे? कयाधूने स्वयंपाक करू नका, मी करणार. नवऱ्याच्या मनातील गुप्त गोष्ट कळून पतीला विचारू शकले नाही, कारण तो संतापी होता. कदाचित तो अशी म्हणेल की तुला याच्याशी काय करायचे आहे. कयाधूने विचार केला की कोणती तरी युक्ती योजून हे विचारले पाहिजे. तिने स्वयंपाकाला सांगितले की आज तुम्ही स्वयंपाक करू नका, मी करणार. नवऱ्याच्या मनातील गुप्त गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर कयाधूप्रमाणे वागा. भोजनात वशीकरणाची शक्ती असते. लोभी पैशाने वश होतो व अहंकारी प्रशंसेने वश होतो. हिरण्यकश्यपू अहंकारी होता, म्हणून त्याची पत्नी कयाधू त्याची सेवा करीत त्याची स्तुती करू लागली. एकदा राजा भोजने कालिदासाला विचारले की साखरेपेक्षाही गोड वस्तू कोणती आहे. कालिदास म्हणाला प्रशंसा. कयाधू म्हणाली पतिदेवा, इंद्र चंद्रादी देव तर आपल्याला पाहून थरथर कापतात. आपण जितेंद्रिय आहात, ज्ञानी आहात. आपल्यासारखा वीर कधी झाला नाही व होणार नाही. मी किती भाग्यवान आहे की मला आपल्यासारखा पती मिळाला. मला माहिती आहे की आपण आपली निर्धारित काम पूर्ण केल्याशिवाय कधी परत येऊच शकत नाही. आज वनात असे काय घडले की जेणेकरून आपल्याला वनातून परत यावे लागले. कयाधूने गरम गरम बुंदी, हलवा इत्यादी पदार्थ खायला दिले असतील. राक्षसांना असेच पदार्थ आवडतात. ज्याला सात्विक भोजन पसंत पडत नाही तो राक्षस होय. स्तुती ऐकून हिरण्यकश्यपू हर्षित झाला व म्हणू लागला, तसा तर माझा संकल्प पूर्ण केल्याखेरीज मी परत आलोच नसतो. पण मध्येच एक अनिष्ट गोष्ट घडली व अपशकुनी झाला, म्हणून मी मध्येच परत आलो. कयाधूने विचारले, कोणता अडथळा आला, कोणता अपशकुन झाला. हिरण्यकश्यपू म्हणाला, मी ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करीत होतो त्याच वृक्षावर एक पोपट नारायण नारायण असा नामोच्चार करू लागला. कयाधूला मोठा आनंद झाला की कसेही असो, पण आज यांनी नारायण नामाचा उच्चार तर केला. कारण तिचा पती मोठा अभिमानी व नास्तिक होता. तिने विचार केला की जर मी त्यांना नारायण नावाचा जप करायला सांगेन तर ते करणार नाहीत, म्हणून मला दुसरी कोणती तरी युक्ती योजली पाहिजे. आपल्या पतीला पाप प्रवृत्तीपासून युक्तीने वाचून त्याला पाप कर्मापासून सोडविणारीच खरी पत्नी होय. पतीला देवधर्माच्या मार्गाने नेणारी धर्मपत्नी होय. नवऱ्याला स्त्रीच धर्म आणि मोक्षाच्या मार्गाने नेऊ शकते. कयाधूने विचार केला की चांगली संधी आहे.
या निमित्ताने मी नवऱ्याकडून भगवंताचा नामोच्चार करून घेऊ शकते. तिला इच्छा होती की आपला पती सुधारावा. जेवण झाल्यावर झोपण्याच्या वेळी पतीचे पाय चुरत चुरत ती म्हणाली की मगा जेवणाच्या वेळी माझे पूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे नव्हते, म्हणून पुन्हा सांगा की वनात काय घडले. तिला कशाही पद्धतीने नारायण नारायण हा उच्चार करून घ्यायचा होता, कारण तो भगवंताचा विरोधी होता ना, तो कधी नाव घेत नसायचा. हिरण्यकश्यपू म्हणाला, एक पोपट आला व नारायण नावाचा घोष करू लागला. कयाधू म्हणाली, पोपट काय म्हणत होता? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. कयाधू आश्चर्याने म्हणाली, वा, असे कसे होऊ शकते? खरंच तो पोपट बोलत होता? हिरण्यकश्यपू म्हणाला, होय, नारायण नारायण म्हणत होता तो. म्हणून आज तर समजा कोणाचे पतिदेव जर समजा देवाचं नाव घेत नसतील तर ही युक्ती चांगली आहे, नाही का? बिचारा कामातूर झालेला पती पत्नीने युक्तीने त्याच्याकडून तोच नामोच्चार वारंवार करून घेतला. कयाधूने आलेल्या संधीचा फायदा घेऊन आपल्या पतीच्या मुखी 108 वेळा नारायण नावाचा उच्चार करून घेतला. सामान्यतः पुरुष कामांधतेमुळे स्त्रीच्या अधीन होतोच, पण पत्नीने जर मनात आणले तर ती पतीला सुधारू शकते. पत्नी जर सुपात्र असेल तर ती आपल्या पतीला भगवत भजनात लीन करू शकते. माता पिता म्हणजे हिरण्यकश्यपू व कयाधू भगवंताचा नामोच्चार करीत असताना आईच्या गर्भात प्रल्हादाची स्थापना झाली. म्हणजे ज्या वेळा त्यांचा दोघांचा संवाद चालू होता, म्हणजे ती सारखी म्हणायची, पोपट काय म्हणाला? तो म्हणायचा नारायण नारायण. पोपट काय म्हणाला? तो म्हणायचा नारायण नारायण. अशा वेळातच प्रल्हादाची गर्भामध्ये स्थापना झाली. म्हणून वडील राक्षस असूनही मुलगा प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. म्हणजे बीजारोपण कशाने झालं? नारायण नारायण नावाच्या शब्दाने झालं. म्हणून भक्त प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. कयाधू गर्भवती झाली आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यास वनात निघून गेला. त्याने अन्न पाणीही सोडले. या कलियुगात प्राण अन्नमय जलमय आहे, परंतु त्या सत्ययुगात प्राण अस्थिमय होता. म्हणून अन्न पाण्याविना तपश्चर्या त्या युगात शक्य होती. आता तसं कोणी करायला जाऊ नये. केवळ तप केल्यानेच माणसाचे कल्याण होत नाही वा तो पवित्रही होत नाही. तपासोबतच भावना व हेतूही शुद्ध असला पाहिजे. आता समजा आपण तप करायला गेलो पण आपली जर भावना शुद्ध नसेल, आपण कोणाच्या तरी सूड घेण्यासाठी जर तपाला बसत असेल तर मग ते तप काय कामाचं? आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी जर तप करत असेल तर मग ती योग्य आहे. नाही तर मग शेवटी काय होणार आहे? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हिरण्यकश्यपूचा हेतू अशुद्ध होता. दुर्योधनाने तर विष्णुयाग केला, पण ते धन तर पापमयच होते. योग साधना करणाऱ्या योग्याचा हेतू जर अशुद्ध असेल तर निश्चितच त्याचा अद्यपात झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ योग साधनेने हृदय विशाल होऊ शकत नाही. योग सिद्धीने अनेक शक्ती प्राप्त होतील, परंतु हृदयाची विशालता प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मानुभूतीशिवाय हृदय विशाल होऊ शकत नाही. देवांना त्रास देण्याच्या हेतूने व भोगविलास मिळवण्यासाठी हिरण्यकश्यपूची तपश्चर्या होती. गीतेच्या भाषेत सांगायची तर त्याचे तप तामस तप होते. म्हणून जे फल मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही. हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने विचारले की तुझी काय इच्छा आहे? तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, मला अजरामर करा. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मरण तर सर्वांनाच येणार. जन्म झालेल्यांना मरावेच लागत असते, ते दुसरे काही माग. हिरण्यकश्यपू म्हणाला, भगवान, मला तर अमरत्वाचेच वरदान पाहिजे आहे. म्हणून मला असं वर द्या की मी दिवसा मरू नये, रात्री मरू नये, जड वस्तूने वा चेतन वस्तूने मरू नये, शस्त्राने किंवा अस्त्राने मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवाने विचार केला की याने घोर तपश्चर्या केली आहे, तेव्हा वर तर द्यावाच लागेल. म्हणून त्यांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले.
म्हणजे आपण जर कष्ट केले तर त्याचा मोबदला मिळतोच. तसं आता हिरण्यकश्यपूने कष्ट केलेले, तप केलेले आहे. मग आता वाईट असो या चांगला असो, पण त्याचं फळ तर देणं गरजेचंच आहे. आता हिरण्यकश्यपू इतका शक्तिशाली झाला की त्याच्याकडून सर्व देव पराभूत झाले. देवांनी दुःख झाल्यामुळे प्रभूची प्रार्थना केली, तेव्हा प्रभू म्हणाले, जेव्हा जेव्हा माझ्या प्रिय वैष्णवांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी भूतलावर अवतार घेतो. पापी दुःखी झाला तर प्रभू त्याकडे कानाडोळा करून अवतार घेणार नाहीत, परंतु ते आपल्या भक्तांची मात्र उपेक्षा कधी करू शकत नाहीत. भक्तांवर संकट आले असता देवाला अवतार घ्यावाच लागतो. भगवंतांनी देवांना आश्वासन दिले की जेव्हा हिरण्यकश्यप आपल्या पुत्राशी शत्रुत्व करून त्याचा वध करण्यास तयार होईल त्यावेळी मी अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध करीन. इकडे कयाधू प्रसूत होऊन प्रल्हाद जन्माला आला. दिवसेंदिवस तो मोठा होऊ लागला. त्याच्यापासून सर्वांना आल्हाद आनंद मिळत असे म्हणून त्याचे नाव प्रल्हाद ठेवले गेले. म्हणजे त्या मुलापासून सगळ्यांना आल्हाद आनंद मिळत असे म्हणून त्याचे नाव प्रल्हाद ठेवले गेले. दैत्यांचे गुरु होते शुक्राचार्य. शुक्राचार्य. त्यांना षंड आणि अमर्क नावाची 2 मुले होती. इथे एक शुकाचार्य आहेत आणि एक शुक्राचार्य आहेत. तर जे शुकाचार्य आहेत ते आपले राजांना जे परीक्षितींना जे भागवत सांगतायत ते शुकाचार्य, आणि दैत्यांचे गुरु जे आहेत त्यांना शुक्राचार्य म्हणतात. तर त्या शुक्राचार्यांना षंड आणि अमर्क नावाची 2 मुले होती. प्रल्हाद जेव्हा 5 वर्षाचा झाला तेव्हा हिरण्यकश्यपूने त्या षंडामर्कांना बोलावून सांगितले की प्रल्हादाला राजनीतीचे शिक्षण द्या. शुकाचार्य सांगतायत, राजा षंडामर्क प्रल्हादाला राजनीती शिकवित होते, परंतु प्रल्हाद तर गर्भवासापासूनच भक्तीच्या रंगात रंगून गेला होता. स्वभावतः प्रल्हादाला भगवान वासुदेवाविषयी प्रेम होते. प्रल्हाद ज्या वेळेला गर्भामध्ये होता तेव्हा त्याचं बीजारोपणच नारायण नावाने झालं. तर मग तो आता बाहेर आल्यावरती काय करणार आहे? नारायणच म्हणणार ना. म्हणून आपल्या मुलांना शक्य होईल तेवढं ज्या वेळेला ते लहान असतात तेव्हाच त्याच्यामध्ये ते रोपण करायचं असतं. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी त्याला आपण उल्हासित करायचं असतं. नाहीतर मोठा झाल्यावरती मग तो कुणाचं ऐकत नाही, लहान असतानाच ऐकू शकतो. श्रीकृष्णाच्या लीलामृताने प्रल्हादाला असे आकर्षित करून घेतले होते की जगाशी त्याचा तसा काही संपर्क राहिला नाही. तसा तर भक्तीचा रंग जीवाला लवकर लागतच नाही, पण जर का एकदा लागला तर सांसारिक प्रवृत्तीविषयी मात्र जीवाला वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संत मीराबाई म्हणते, माझा कृष्णाचा रंग श्याम आहे व श्यामल रंगावर दुसरा रंग लागत नाही. प्रल्हाद जन्मताच भक्तीच्या रंगात रंगून गेलेला होता. तो महावैष्णव होता. गुरुजी जे शिकवित असत ते तो सर्व ऐकून घेई, पण राजनीतीचे चिंतन तो मुळीच करीत नसे. खऱ्या ज्ञानी भक्ताचे हेच लक्षण आहे की जोपर्यंत देहभान आहे तोपर्यंत त्याच्या व्यवहारात काही चूक होत नाही. गुरुजींना वाटले की हा राजपुत्र शहाणा आहे, म्हणून त्याच्या शिक्षणाने त्याचे पिता प्रभावित होऊन काही ना काही पुरस्कार देतील या हेतूने षंडामर्क प्रल्हादाला राजसभेत घेऊन गेले. प्रल्हादाने पित्याला प्रणाम केला. पित्याने बालकात उचलून मांडीवर बसविले व चुंबन घेऊन विचारले, बेटा, काल तू गुरुजींच्या घरी शिकायला गेला होतास तेव्हा काल त्यांनी जे शिकवले ते तुझ्या ध्यानात आहे ना? जो कोणता पाठ तुला चांगला वाटला ते सांग पाहू. प्रल्हादाने विचार केला की वडील तर उत्तम पाठ विचारित आहेत व गुरुजींनी तर हाणामारीचा धडा शिकवला. आता ते शेवटी राक्षसाचेच, त्यांना जे गुरुजी होते ते राक्षसाचा मुलगा होता. मग तो काय शिकवणार त्यांना? मुलांना हाणामारी शिकवणार. तो मी कसा सांगू? म्हणजे प्रल्हादाला वडिलांनी विचारलं होतं की काल कोणता पाठ शिकवला तू सांग.
तेव्हा प्रल्हादांना विचार पडला की गुरुजींनी तर काल हाणामारीचा धडा शिकवला, तो मी कसा सांगू. म्हणून त्याने पित्याला एक उत्तम सिद्धांत सांगितला. हित्वा आत्मपातम ग्रमंद कुपम वनम गत्यो युद्धरिमाश्रयेत. अंधाऱ्या जुनाट विहिरीप्रमाणे आपले हे घरच आपल्या अद्दपाताला कारण होते. जीवांच्यासाठी हे श्रेयस्कर आहे की त्यांनी ग्रहत्याग करून वनवासी व्हावे व तेथे भगवान श्रीहरीचा आश्रय पत्करावा. प्रल्हाद म्हणाला, बाबा, अनेक जन्मांच्या अनुभवाने मी सांगत आहे की. प्रल्हाद म्हणतोय म्हणजे याचा अर्थ पाठीमागचे जन्म त्यांना आठवत होते, कोणाला, प्रल्हादांना. म्हणून तो असं म्हणतो की बाबा, अनेक जन्मांच्या अनुभवाने मी हे सांगत आहे की हा जीव कितीतरी वेळा स्त्री, पुरुष, पशु, पक्षी यांच्या रूपाने जन्माला आहे. म्हणजे पाठीमागचे आपलेही असे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. आपण कधी पुरुष होतो, कधी स्त्री होतो, कधी पशु योनीमध्ये होतो, कधी पक्ष्यांच्या योनीमध्ये होतो. हजारो जन्मांपासून भगवंतापासून वेगळा झालेला जीव लौकिक सुखोपभोगात लीन झाला आहे, तरी तो अतृप्तच आहे. तृप्ती भोगाने नव्हे, त्यागानेच प्राप्त होते. म्हणजे तृप्ती जर आपल्याला अशी व्हावी असे वाटत असेल तर भोग घेऊन होणार नाही, तर त्यागाने तृप्ती होऊ शकते. संसार तर दुःखाचा सागर आहे. प्रत्येक जीव व्यथित आहे, पण पाप पुण्य समान होतात तेव्हा हा मानवदेह प्राप्त होतो. जसे पापांचे फळ भोगावे लागते तसे पुण्याचे फळ भोगावेच लागते. संसार प्रत्येक क्षणाला बदलत असतो. बाबा, आजपर्यंत माझे अनेक जन्म झाले आहेत. मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की स्वार्थ व कपट याशिवाय या जगात आणखी काहीही नाही. म्हणजे या जगामध्ये फक्त स्वार्थ आणि कपटाने हे जग भरलेलं आहे. तरीही जीव अविवेकी आहे. तरीही जीवाला अजून विवेक प्राप्त होत नाही, अविवेकीच आहेत. निस्वार्थ प्रेम करणारे परमात्माच आहे. अन्य सर्वांचे प्रेम स्वार्थ व कपटाने भरलेले आहे. संसारात राहायचे तर कपट व छळ सुद्धा करावेच लागतात. जेव्हा एखादी वासना उत्पन्न होते तेव्हा तिच्या पूर्तीसाठी छल कपट करावेच लागतात. पती पत्नीच्या प्रेमातील स्वार्थ व कपट असतातच. जीव किती स्वार्थी व कपटी आहे. मला एक सभ्य स्त्री भेटली. ती म्हणाली, माझ्या सासूने मला ताकीद दिली आहे की 3 मुली पुऱ्या आहेत. त्यानंतर जर 4थी मुलगीच तुला झाली तर तुला घराबाहेरच जावे लागेल. मुलगा होणे व मुलगी होणे कुणाच्या हातचे नाही. मुलगा एकाच कुळाचा उद्धार करीत असतो, तर मुलगी पिता व पती दोन्ही कुळांचा उद्धार करीत असते. दुर्भाग्याने जर पत्नी आजारी पडली तर माणूस 4-5 हजार रुपये खर्च करतो, 2-4 वर्ष वाटही पाहतो. इतके करूनही जर ती सुधारली नाही तर तो देवाची प्रार्थना करतो की देवा, हिच्या जीवाचे सोने झाले तर बरे होईल. तात्पर्य, ही मरेल तर ठीक होईल. तो मनात विचार करतो की माझे वय काही फार नाही, 48 वर्षे तर मला आता लागली आहे. माझी परिस्थिती चांगली आहे. तेव्हा दुसरी स्त्री तर मला मिळेलच. पती पत्नीच्या प्रेमातही असे कपट असते. पत्नी किंवा पती या दोघात वितुष्ट असले तर एक दुसऱ्याचे मरण चिंतितो. सूर नर मुनी सबकी ये रीती स्वार्थ लागी करही सब प्रीती. पती पत्नी परस्परांना सोय व सुख देणारे असतात, म्हणून परस्परात प्रेम असते. दाम्पत्यापैकी कुणीही एकाने दुःख देणे सुरू केले की त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होते. जगात स्वार्थ व कपटाशिवाय आणखी काही नाही. याच प्रकारचा संवाद याज्ञवल्क्य ऋषी व मैत्रेया यांच्यात झाला होता. याज्ञवल्क्य ऋषींनी संन्यास घेण्याचे ठरवले. याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे जनक राजांचे गुरु. त्यांनी आपल्या स्त्रिया मैत्रेय व कात्यायनी यांना म्हटले की त्यांना, याज्ञवल्क्यांना 2 पत्न्या होत्या, मैत्रेयी व कात्यायनी. यांना म्हटले की आता मी संन्यासी होण्यास जात आहे. माझी संपत्ती तुम्हा दोघींना समसमान वाटून देतो की जेणेकरून पुढे तुमच्या दोघीत भांडण होणार नाही. मैत्रेयी तर ब्रह्मवादिनी होती. तिने पतीला विचारले
की या धनसंपत्तीने मला मोक्ष मिळेल का? म्हणजे एका पतीने मैत्रिणी विचारले की तुम्ही जे आता आम्हाला ही धनसंपत्ती वाटून देणार आहात, पण या धनसंपत्तीने मला मोक्ष मिळेल काय? काय मी अमर होईन? याज्ञवल्क्य म्हणाले, धनाने कधी मोक्षप्राप्ती होणे शक्य आहे का? धनाने सुखसोयी उपभोगाचे पदार्थ मिळू शकतील व त्यामुळे तू आनंदात जीवन घालू शकशील. मैत्रेयी म्हणाली, ज्या धनाने मोक्षप्राप्ती होत नाही ते धन घेऊन मी काय करू? आपण ते कात्यायनीलाच देऊन टाका. मैत्रेयीच्या जिज्ञासेने प्रभावित होऊन मुनींनी तिला ब्रह्मविद्येचा उपदेश केला व मोक्षाची साधने सांगितली. याज्ञवल्क्य म्हणाले, मैत्रेयी, आपल्या स्वतःच्या सुखासाठी घर, पुत्र, पत्नी इत्यादी प्रिय वाटतात. खरे पाहिले तर आत्माच केवळ प्रिय आहे. आत्मा वै सर्वेषां प्रियः न वा अरे पत्युः कामाय पत्यः प्रियो भवति. आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. न वा अरे दादायः कामाय दाय प्रिया भवति. आत्मनस्तु कामाय दाय प्रिया भवति. न वा अरे पुत्राणां कामाय पुत्रा प्रिया भवन्ति. आत्मनस्तु कामाय पुत्रा प्रिया भवन्ति. पत्नी पतीवर जे प्रेम करते ते केवळ पतीच्या इच्छापूर्तीसाठी नसते, तर स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी असते. म्हणजे पत्नी आपल्या पतीवर जे प्रेम करते ती स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी, म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, पतीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नसते. याचप्रमाणे पतीचे पत्नी प्रेम व माता पित्याचे पुत्र प्रेम सुद्धा आपल्या स्वतःच्या कामनापूर्तीसाठीच असते. मुलगा ज्या टायमाला बाप ज्या टायमाला मुलाचं पालन पोषण करतो तर त्याचं लक्ष कशावर असतं? तो उद्या मोठा होईल आणि तो मला धन संपत्ती देईल, मला सांभाळील, त्याच्यावर त्याचं प्रेम असतं. खरं वास्तविक जर बघायला गेलं तर मुलावर त्याचं प्रेम नसतं. पत्नी पतीवर प्रेम करते ती एवढ्याचसाठी करते की पतीवर तिची जीवन यात्रा अवलंबून असते. पती असेल तरच मी जगू शकेन ह्याच आशेने व अपेक्षेने पत्नी पतीवर प्रेम करते. त्याचप्रमाणे पती देखील पत्नीसाठी पत्नीवर प्रेम करीत नाही तर त्याची कामना पूर्ण करीत असते, म्हणून तो तिच्यावर प्रेम करतो. आई वडील मुलावर एवढ्यासाठीच प्रेम करतात की म्हातारपणात मुलगाच आपला सांभाळ करील. माणूस माणसावर कधी प्रेम करीत नाही तर आपल्या स्वार्थावरच तो प्रेम करतो. म्हणजे एक मनुष्य दुसऱ्या माणसावर प्रेम करत नाही, तो प्रेम केल्यासारखा वाटतो. तो कशासाठी प्रेम करतो? आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी. प्रल्हाद म्हणाला, अनेक जन्मांच्या अनुभवाने मी सांगत आहे की संसारात कुणालाही खरी शांती मिळत नाही. आता इथे तरी प्रल्हादाचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे की केले कर्म झाले त्याची भोग आले. म्हणजे पाठीमागील जी कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे हरिरूप. जन्म हा प्रत्येक व्यक्तीला वासनेप्रमाणे घ्यावाच लागतो. या आता तरी इथं आपल्याला कळून घ्यायला पाहिजे. अनेक जन्मांच्या अनुभवाने प्रल्हाद म्हणतात की अनेक जन्मांच्या अनुभवाने मी सांगत आहे की संसारात कुणालाही खरी शांती मिळत नाही. घरात चांगल्या रीतीने भजन होऊ शकत नाही, म्हणून भजन घरात न करता वनात जाऊन करावे. एकांतात बसून नारायणाची आराधना करायची असते. समाज सुधारकांची तळमळ प्रामाणिक असते, पण समाज कार्याबरोबरच त्यांच्या मनात अहंकारही उत्पन्न होत असतो व अहंकार आपल्यासोबत सर्व अवगुणांना घेऊन येत असतो. समाजाला कुणीही सुधारू शकला नाही, म्हणून तुम्ही अशीच भावना ठेवा की मी स्वतःचेच जीवन सुधारीन, स्वतःचेच मन शुद्ध व विशाल बनवीन. साधारण माणूस जगाला सुधारू शकत नाही. शंकराचार्य व वल्लभाचार्य यांच्यासारख्यांचेच हे काम आहे.
प्रल्हादाचे भाषण ऐकून हिरण्यकश्यपू क्रोधित झाला. म्हणजे खरं बोललं की म्हणतात ना, सख्या आईला राग येतो, तसं प्रल्हाद खरं सांगत होते. पण हिरण्यकश्यपूला राग आला. त्याने चंडामार्कांची खरडपट्टी काढली व विचारणा केली की हा असा उपदेश, असे शिक्षण तुम्ही माझ्या मुलाला कसे दिले? चंडामार्क म्हणाले, राजन, आम्ही तर त्याला असे कधीच शिकवले नाही. हिरण्यकश्यपू म्हणाला, पहा, देव मला भितात म्हणून ते सूक्ष्म रूप धारण करून विष्णूचा प्रचार करतात, म्हणून त्यांच्यापासून सावध असा. यानंतर चंडामार्कांनी प्रल्हादाला विचारले, आम्ही तुला ज्या गोष्टी शिकवल्या नाहीत त्या तू वडिलांसमोर का बोललास? प्रल्हाद म्हणाला, गुरुजी, जीव कुणाच्याही सांगण्यावरून भक्ती करीत नसतो की ईश्वराकडे वळत नसतो. जीव कुणाच्या सांगण्यावरून भक्ती करत नसतो व ईश्वराकडे वळत नसतो. खरे तर सत्संगा वाचून व संत कृपे वाचून भक्तीचा रंग लागत नाही. म्हणजे भक्तीचा जर रंग लागायचा असेल तर त्याला सत्संग आणि संत कृपा असावी लागते. म्हणजे कोणी बोलून, कोणीतरी सांगून तो भक्ती करायला लागत नाही, तर सत्संग आणि संतांची कृपा तरच तो भक्ती करू शकतो. भगवत कृपेने हा भक्तीचा रंग लागू शकतो. काही दिवसानंतर पुन्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलावले, विचारले, बाळा, गुरुजींनी इतक्या दिवसात तुला जे काही शिकवले त्यापैकी काही गोष्टी मला सांग पाहू. प्रल्हाद सांगू लागला, बाबा, भगवान विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. भगवंताच्या नामगुण लीलांचे श्रवण कीर्तन, देवाच्या स्वरूप नामादिकांचे स्मरण, चरण सेवा, पूजा अर्चा, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन, समर्पण. भगवंताची 9 प्रकारे भक्ती करणे सर्वोत्तम अध्ययन आहे असे मी मानतो. नवविधा भक्तीने प्रभू प्रसन्न होतात. प्रभूच्या प्रसन्नतेने जीवन सफल होते. भोगांच्या उपभोगाने शांती मिळत नाही. असं कोण सांगतोय? प्रल्हाद आपल्या पित्याला सांगतोय. मुलाचे हे भाषण ऐकून हिरण्यकश्यपू क्रोधित झाला व त्याने मुलाला मांडीवरून ढकलून दिले. त्याने सेवकांना आज्ञा दिली की या मुलाला मारून टाका. हा मारण्यायोग्यच आहे. हा माझ्या शत्रूचे नामस्मरण करतो, भजन करतो. म्हणून आज सत्य जर सांगायला गेलं तर सत्य कोणाला पटत नाही. पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य सांगू यवत रागी येते ते. मग भक्त प्रल्हाद काय करत होता? जरी राजा त्याला गोडी गोडीने विचारत होता तरी जे त्यांनी सत्य आतापर्यंत त्यांनी जे जपलं होतं प्रल्हादाने, ते सत्यच सांगत होता. हिरण्यकश्यपू म्हणाले, हा मारण्यायोग्यच आहे. हा माझ्या शत्रूचे नामस्मरण करतो, भजन करतो. आज्ञा मिळतात सेवक प्रल्हादाला मारण्यास धावले. प्रल्हादाची दृष्टी दिव्य होती. त्याला तलवारीतही कृष्णदर्शन झाले व तलवार धारण करणाऱ्या दैत्यातही कृष्णदर्शन झाले. म्हणून जळी स्थळी काष्टी पाशाणी भरला. जगात पुष्कळ सुंदर पदार्थ आहेत, पण त्या सर्वांना भगवंताचे रूप म्हणून पहा. म्हणजे जगामध्ये सुंदर पदार्थ आहेत, पुष्कळ पदार्थ आहेत, पण त्या पदार्थामध्ये भगवंताचे रूप म्हणून आपण पाहिलं पाहिजे. प्रापंचिक कामे करतानाही भगवंताशी संबंध जोडलेला ठेवा. बाळापेक्षा बाळकृष्णाची संलग्न राहाल तरच कृष्ण प्राप्ती होईल. म्हणजे जे बाळ आहे ते आपण बाळ न समजता बाळकृष्ण समजलं पाहिजे. बाळकृष्ण समजून त्याच्याशी संलग्न राहिलं पाहिजे व त्याबरोबर लक्ष्मीची पण प्राप्ती होईल. लौकिक नामरूपात फसणे ही आसक्ती होय, पण श्रीकृष्णाच्या नामरूपात तल्लीन होणे म्हणजे भक्ती होय. जगातील नामरूपात्मक पदार्थात फसलेले मन जर श्रीकृष्णाच्या नामरूपात रंगून जाईल तर मुक्ती मिळते व जीवाचा उद्धार होतो. स्वरूपासक्तीशिवाय भक्ती फलद्रूप होत नाही. सांसारिक विषयासंबंधी प्रेम असणे म्हणजे आसक्ती आहे व भगवंतावरील प्रेम म्हणजे भक्ती होय. संसार आसक्ती बंधनकारक असते, तर भगवत भक्ती मुक्तिदायक असते. शुकाचार्य सावध करतात, राजा, डोळ्यात कामाला जागा देऊ नको व मनात स्वार्थाला जागा देऊ नको. म्हणजे डोळ्यामधून काम घुसतो, म्हणून डोळ्यात कामाला जागा देऊ नये. आणि स्वार्थ कुठून घुसतो? मनातून. तेव्हा मनामध्ये स्वार्थाला जागा देऊ नये.
जगाकडे समभावाने पहा. जर डोळ्यात दोष असेल तर जगही सदोषच दिसेल. जर आपल्या डोळ्यात दोष असेल तर जग सुद्धा काय दिसणार आहे? दोषीच दिसणार आहे. संसारावर जर प्रीती असेल तर भक्ती होऊ शकणार नाही. प्रभूच्या स्वरूपातील आसक्तीच भक्ती होय. जर भक्ती असेल तर मुक्ती मिळू शकेल. भगवान कृष्णाशिवाय अन्य कोणतीही वस्तू सुंदर नाही. म्हणजे भगवंताशिवाय जगामध्ये कुठलीही वस्तू सुंदर नाही. दोघे जण फुले विकत घेण्यात बाजारात गेले. एकाला देवाच्या पूजेकरता फुले हवी होती तर दुसऱ्याला स्त्रीच्या वेणीसाठी फुले घ्यावायची होती. पहिली व्यक्ती भक्त होय व दुसरी व्यक्ती आसक्त होय. पहिल्याच्या अंतःकरणात देवाच्या शृंगाराची भावना आहे तर दुसऱ्याच्या मनात पत्नीच्या शृंगाराची हौस आहे. त्याच्या मनात सांसारिक विलासाची आसक्ती असते. दोघांची क्रिया तर एकच असते, फुले विकत घेणे. पण एकाच्या कर्मात भक्ती असते तर दुसऱ्याच्या क्रियेत आसक्ती असते. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेवरून त्याचे सेवक प्रल्हादाला मारू लागले, पण प्रल्हादाला इतकिंचितही दुःख झाले नाही. प्रल्हादाची भक्ती दिव्य होती. तो निर्भय होता. त्याला मारण्यासाठी अनेक उपाय योजले होते तरी पण तो मेला नाही. हिरण्यकश्यपूला वाटले की तो जादूगार आहे. त्याने आज्ञा दिली की प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद करून त्याचे अन्न पाणी बंद करा, म्हणजे तो मरेल. प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद केले तरी त्याला कोणत्याच प्रकारचे भय वाटले नाही. त्याला वाटले ठीकच झाले, आता मी येथे शांतीपूर्वक भजन कीर्तन करू शकेन. सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणारा सामान्य वैष्णव असतो. आता पहा, आज जर एखाद्या मुलाला बापाने जर एखाद्याला तो मस्ती करतो किंवा ऐकत नाही म्हणून त्याला एखाद्या रूम मध्ये बंद करून ठेवलं तर तो काय म्हणेल? प्रल्हादासारखं म्हणणार आहे का? नाही. पण जर तो जर भजन कीर्तन करत असेल तर तो मात्र म्हणेल की नाही, बरं झालं, उलट मला एकांत मिळाला. सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणारा सामान्य वैष्णव असतो, पण दुःखात सुद्धा जो भगवत कृपेचा अनुभव घेतो तो महान वैष्णव होय. म्हणजे सुखामध्ये भगवंताचं स्मरण करणं, सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणारा सामान्य वैष्णव असतो, पण दुःखात सुद्धा जो भगवत कृपेचा अनुभव घेतो तो महान वैष्णव होय. म्हणजे सुखामध्ये भगवंताचा अनुभव कोणी घेईल, पण दुःखात भगवंताच्या कृपेचा अनुभव कोण घेणार आहे? कोण म्हणणार आहे की दुःख झालं म्हणजे नाही माझ्यावर भगवत कृपा झाली म्हणून? दुःखाती जो सेवा स्मरण सोडत नाही तोच महान वैष्णव होय. म्हणजे दुःख जरी झालं तरी सुद्धा तिथं भगवंताचं स्मरण सोडत नाही, तो महान वैष्णव होय. कबीर महाराज म्हणतात, दुख में सुमिरन सभी करे, सुख में करे न कोई, अगर सुख में समिरण करे तो दुःख काय को होई. देवकी वसुदेवाला किती कष्ट सहन करावे लागले तरीही त्यांनी धैर्य सोडले नाही. आम्ही तर एखाद्या लहानशा दुःखानेच घाबरून जातो व म्हणतो की आम्ही देवाची इतकी भक्ती केली तरी भगवंताने आमच्या पदरात दुःखच टाकले. अत्यंत दुःखाती प्रल्हादाला असेच वाटत होते की माझा भगवंत माझ्या सोबतच आहे, मग भय कुणाचे असणार? डरपोकापासून ईश्वर दूर राहतो. गीतेत सांगितले आहे की मी तुझ्या जवळच आहे, मी तुला पाहतो तरी पण तू मला पाहत नाहीस. अंधाराती प्रल्हाद भयभीत झाला नाही. तो कृष्ण कीर्तन करू लागला. त्याला आज आपल्या देहाचे भानही नव्हते. भगवत प्रेमात ज्याला देहाचे भान उरत नाही त्याला जगातील कोणतेही दुःख स्पर्श करीत नाही. भगवंताने लक्ष्मीला विचारले, देवी जगात आज कोणी उपाशी तर नाही ना? भगवंताने एक वेळा लक्ष्मीला विचारलं, देवी जगात आज कोणी उपाशी तर नाही ना? लक्ष्मी म्हणाले, देवा आपला भक्त प्रल्हाद अंधार कोठडीत उपाशीत पडला आहे. तेव्हा भगवान म्हणाले, देवी त्याच्यासाठी लवकर प्रसाद पाठवा. लक्ष्मीने सेवकांचे करवी त्याला स्वादिष्ट प्रसाद पाठविला. लक्ष्मीने प्रल्हादाला आपला मुलगा मानले.
पार्षदांनी प्रल्हादाला सांगितले की तुमच्यासाठी देवी लक्ष्मीने हा प्रसाद पाठविला आहे. प्रल्हादाने प्रणाम केला. त्याला वाटले की प्रभूची माझ्यावर केवढी कृपा आहे. त्यांना माझी एवढी चिंता आहे की त्यांनी माझ्यासाठी कारावासातही प्रसाद पाठविला. हिरण्यकशिपूच्या सेवकांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की आम्ही येथे चौकशी करीत आहोत की प्रल्हाद आहे की गेला, पण प्रल्हाद तर भजन करीत आहे, हा जादूगर तर नाही ना. त्यांनी जाऊन हिरण्यकशिपूला ही हकीकत सांगितली. त्याने कारावासात जाऊन पाहिले तो प्रल्हाद प्रसाद खात होता. त्याने प्रल्हादाला विचारले, बाळा, खरे सांग की हे भोजन तुला कुणी पाठवले? प्रल्हाद म्हणाला, मातेच्या गर्भात ज्याने माझे पोषण केले तो इथेही मला पोसत आहे बाबा. ही कारावासातली खोली तर कितीतरी मोठी आहे आणि गर्भाची खोल कितीतरी लहान असते. तेथे ज्याने माझे रक्षण केले तो जिथेही माझे रक्षण करील, पालन पोषण करील. म्हणजे गर्भाची जी खोल असते ती एकदम छोटीशी असते आणि ही अंधार कोठडी जरी असली तरी त्याच्यापेक्षा मोठी आहे. मग गर्भामध्ये जर एवढ्या छोट्याशा जागेमध्ये जर भगवंतानी माझं पालन पोषण केलं तर हे एवढ्या मोठ्या खोलीमध्ये का माझं पालन पोषण करणार नाही? हिरण्यकशिपूला वाटले की हा कोणत्याही उपायाने मरत नाही, तेव्हा हा मलाच मारायला तर जन्माला आला नाही ना. तो घाबरून मर्कांकडे गेला. राजाचे निस्तेज मुख पाहून षंडामार्कांनी आश्वासन देत म्हटले, राजन, 5 वर्षाचा बालक एक लहान मुलगा तुम्हाला कसा मारू शकेल? आम्ही त्याला वरून पाशाने बांधून टाकू. आणि प्रल्हादाला वरून पाशाने बांधले व ते घरी परत आले. प्रल्हादाची दृष्टी तर अशी मंगलमयी झाली होती की त्याला सर्वत्र श्याम सुंदराचे दर्शन होत असे. एकदा गुरुजी कुठे बाहेर गेले होते तर शिष्यांनी चेंडू खेळण्याचा विचार केला. प्रल्हाद त्यांना म्हणाला की आज मी तुम्हाला एक नवा खेळ शिकवितो. त्याने त्या मुलांना भागवत धर्माचा उपदेश केला. त्याने मित्रांना सांगितले, कौमार माचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. मित्रांनो, या संसारात मानव जन्म मिळणे अति दुर्लभ आहे, म्हणून नरदेह दुर्लभ जाणा. या मानव जन्मातच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, पण मृत्यू केव्हा होईल हे कुणी जाणू शकत नाही. म्हणून बुद्धिमान पुरुषाने तारुण्य व वृद्धावस्था यांचा विश्वास न धरता बालपणापासूनच भगवत प्राप्तीसाठी साधना करावी. प्रल्हादाचे चरित्र आम्हाला हेच शिकविते की ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला हवे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपण भले ध्रुव बाळ असो, प्रल्हाद असो, तर या गोष्टी म्हणून ना गोष्टी रूपाने आपण पाहायचं नाही, तर त्यांच्याकडून आपल्याला काही घेता येतं का तो विचार करून आपण ऐकलं पाहिजे. म्हणून म्हणतात की प्रल्हादाचे चरित्र आम्हालाच हेच शिकवते की ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला हवे. आई वडिलांचे हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार झाले पाहिजेत. म्हातारपणी देहाची सेवा होऊ शकेल, पण देवाची सेवा होऊ शकणार नाही. भोगांच्या उपभोगासाठी मानव शरीर मिळाले नाही, तर भगवत प्राप्तीसाठीच ते मिळाले आहे. शरीर जरी नाशिवंत आहे तरी मनुष्य जन्म दुर्लभच आहे, कारण की हा जन्म इच्छित वस्तू देऊ शकतो. या अनित्य व नाशवान शरीराने नित्य वस्तू जो भगवान त्याची प्राप्ती होऊ शकते. हे मानव शरीर फार मौल्यवान आहे. अनेक योनीत जन्म मरणाचे दुःख सहन करून हा जीव मानवी शरीरात आला आहे. ईश्वर नित्य आहे व शरीर अनित्य आहे. या अनित्य शरीराने नित्य ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच मानव देहाचा महिमा फार मोठा आहे. मनुष्याची आयुमर्यादा 100 वर्षाची होती असे सांगतात. आज तर तसे नाही. आज तर अर्धे आयुष्य झोपेतच. आयुष्याचा 4था भाग बाल्यावस्था व कुमारावस्थेत जातो. बालपण अज्ञानात व कौमार्य खेळण्यात निघून जाते.
म्हातारपणी व्यर्थच जाते, कारण शरीर थकल्यामुळे काही काम होत नाही. तारुण्य कामोपभोगात निघून जाते. मग किती आयुष्य शिल्लक उरते? या उर्वरित वर्षात आत्मकल्याणाची साधना कशी व केव्हा होईल? म्हणून माणसाने नेहमीच आत्मकल्याणासाठी तत्पर राहावे असे म्हटलेच आहे. यावत स्वस्तमिदं कलेवर ग्रहम यावच्च दुरे जरा, यावच्चंद्रिय शक्ती रप्रतिहता, यावत क्षयो नायुष्यः, आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्यः प्रयंतो महान, प्रोददीप्ते भवने तु कुपरखननं प्रद्युद्यम्यः कीदृश्यः. जोपर्यंत शरीरूपी ग्रह स्वस्थ आहे, जोपर्यंत म्हातारपण आले नाही, जोपर्यंत इंद्रिय क्षीण झाली नाहीत व जोपर्यंत आयुष्य संपले नाही, तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणाचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यात काय अर्थ आहे? जसं माऊली म्हणतात, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, झाकाझाकी त्याच कास याची. म्हणजे दीप निघून गेलाय, म्हणजे जो उजेड आहे तो दीपाचा उजेड निघून गेला आणि त्याला जर झाकून ठेवलं तर त्याचा उपयोग काय आहे? म्हणून जवरी देह तवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ज्ञान सिद्ध करा. ततो येते कुशलः क्षमाय भयश्रिताः, शरीरम पौरुषम यावन्न विपद्येत पुष्कलम. आमच्या डोक्यात अनेक प्रकारचे भय भरलेले आहे, म्हणून जोपर्यंत हे शरीर भगवत प्राप्तीसाठी योग्य आहे व रोगग्रस्त होऊन मृत्यूवश होत नाही, तोपर्यंत शहाण्या माणसाने आत्मकल्याणासाठी प्रयत्न केला पाहिजे. वास्तविकता मनुष्य कधी दुःखाची इच्छा करीत नाही, पण ते अचानकपणे चालून येते. कोणी असा नवस करीत नसतो की मला ताप आला तर मी सत्यनारायणाची पूजा करीन. तरी पण ताप येतोच. प्रयत्न केल्याशिवाय जो प्रारब्धानुसार दुःख येतेच, तसेच सुखही येते. सुख व दुःखे ही दोन्ही प्रारब्धाधीन असतात. म्हणजे त्यांना इथे सांगायचंय की तुम्ही सुखासाठी प्रयत्न करता, पण दुःखासाठी कोण करतो का नाही? म्हणजे काही दुःख येत नाही का? म्हणजे दुःख येतच, मग कशासाठी प्रयत्न करायचे? जर होणार आहे ते होणारच आहे. होनी को कोई टाल नाही सकता है. प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती होते. म्हणजे सुख दुःख हे प्रारब्धानुसार जर प्राप्त होतं तर त्यांच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. पूर्वजन्मातील कर्माचे फल म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध अनुकूल असेल तर दरिद्री श्रीमंत होतो. म्हणजे प्रारब्ध जर अनुकूल झालं, म्हणजे पहिला जरी दरिद्र असला तरी तो श्रीमंत होतो, व प्रतिकूल असेल तर श्रीमंत दरिद्री होतो. प्रारब्ध जर एखाद्याला प्रतिकूल झालं तर तो श्रीमंत असलेला सुद्धा दरिद्री होतो. मग प्रयत्न का करायचे सुखासाठी? प्रारब्धानुसार जे मिळणारच आहे त्यासाठी प्रयत्न कशाला पाहिजे? मग जिथं प्रयत्न करायला पाहिजे तो करत नाही. प्रयत्न कशासाठी करायचे? आपल्याला भगवत प्राप्तीसाठी करायला पाहिजेत. आणि आपण प्रयत्न काय करतो? जे प्रारब्धाने मिळणार आहे त्याच्यासाठी. पण तुम्ही प्रयत्न केले तरी जे होणार आहे ते होणारच आहे. म्हणून सांसारिक सुखोपभोगांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करा. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. पण आपलं उलटे. आपल्याला ज्या टायमाला समजा कोणी म्हटलं चला पंढरपूरला, चला आळंदीला, तेव्हा आपण काय म्हणणार? कुठे एवढं माझ्या प्रारब्धात आहे? म्हणजे आता हे काय प्रारब्धात असलं आहे का? हे आपण प्रयत्न नाही करायचे. इथे जर समजा एखाद्याला कोणी म्हटलं की बाबा तू दरिद्री का आहे, तेव्हा तिथं त्यांनी म्हटलं पाहिजे की बाबा हे माझ्या प्रारब्धानुसार आहे. पण नको तिथं आपण प्रारब्ध लावतो. प्रारब्धाने जे मिळणारच आहे त्यासाठी लोक प्रयत्न करतात, पण ज्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही. देवासाठी कुणी काहीही करीत नाही. सत्कर्मात प्रयत्न प्रधान आहे, प्रारब्ध नव्हे. म्हणजे सत्कर्म जर करायचं असेल तर तिथं प्रयत्न पाहिजे. तिथं प्रारब्ध, माझ्या प्रारब्धाने मी सत्कर्म करील असं नव्हे. सत्कर्मात बाधा उत्पन्न करण्याची शक्ती प्रारब्धात नसते. मनुष्य आपल्या दुर्बलतेमुळे प्रभू भजनात बाधा उत्पन्न करतो. मुलांनी प्रल्हादाला विचारले
आम्ही म्हातारपणातच भजन केले तर? प्रल्हादाने त्यांना समजून सांगितले की भजन तारुण्यातच होऊ शकते. म्हातारपणी शारीरिक दुर्बलतेमुळे ईश्वराची आराधना होत नाही. वृद्धावस्थेत देहाची भक्ती होऊ शकते, देवाची नाही. म्हणजे वृद्ध झाल्यावर, म्हातारा झाल्यावरती तू काय करणार? देहाचीच भक्ती करणार. म्हणजे काय? माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, माझा अमुक दुखतं, म्हणजे देहाची भक्ती करणार. तेव्हा देव आठवणार आहे का त्याला? नाही. म्हणून वृद्धावस्थेत देहाची भक्ती होऊ शकते, देवाची नाही. मुले म्हणाली, आशा आहे तर आम्ही विवाह अवस्थेत भजन करू, आतापासून कशाला? प्रल्हाद म्हणाला, तारुण्यात मद उत्पन्न होतो. म्हणजे तारुण्यामध्ये अहंकार असतो. यौवनात मनुष्य इंद्रियांचे लाड करतो, तो इंद्रियांच्या अधीन होत असतो. तारुण्यात तो अनेक मोहात फसतो. अर्थोपार्जन व इंद्रियांचे चोचले पुरवणे यातच आयुष्य नष्ट होते. तसे पाहिले तर आत्मा इंद्रियांचा स्वामी आहे, तरी पण मनुष्य इंद्रियांचा गुलाम बनतो. मनुष्य इंद्रियांचा गुलाम बनतो. तसं पाहायला गेलं तर इंद्रिय आपली गुलाम बनायला पाहिजेत, पण आपण इंद्रियांचे गुलाम बनतो, म्हणून फसतो आपण. ही तर सर्वसामान्य आहे. मोठमोठे विद्वान सुद्धा सदा सर्व काळ धनाच्या मागे मागे फिरत असतात. सर्वसामान्यांचं सोडा, पण जे विद्वान सुद्धा जे असतात ते सुद्धा सदा सर्व काळ धनाच्या मागे फिरत असतात व रात्री कामांध म्हणतात. विद्येचे फल तर जन्ममरणापासून मुक्ती व परमात्मा प्राप्ती आहे. विद्येचे फळ काही धन किंवा प्रतिष्ठा नव्हे. दैत्य बालकांनी विचारले, आम्ही परमेश्वराला कसे प्रसन्न करावे? म्हणजे ती दैत्यांची जी मुलं होती त्यांनी प्रल्हादाला विचारलं, आम्ही परमेश्वराला कसे प्रसन्न करावे? प्रल्हाद म्हणाले, सर्वांमध्ये एका परमेश्वराचेच दर्शन करा. जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, पण कृष्णाला प्रसन्न करणे सोपे आहे. तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम् आसुरं भाव मुन्मुच्य यया तुष्यथ्य धोक्ष. देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आपले दैतव्य, आसुरी संपत्ती, आसुरी भाव यांचा त्याग करून सर्व प्राण्यावर दया करा, प्रेमाने त्यांचे भले करा. यामुळे भगवान प्रसन्न होतील. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा मनुष्याची पाशवी बुद्धी नष्ट होते. म्हणजे ज्या वेळेला भगवंत आपल्यावर कृपा करतात तेव्हा मनुष्याची पशुबुद्धी जी असते ती काय होते? नष्ट होते. स यदानुवृत्तः पुष्सां पशुबुद्धिर्वि भिद्यते. मुलांनी विचारले, प्रल्हादा, आम्हाला भगवंत जर दिसत नाही तर त्याची आराधना आम्ही कशी करावी? प्रल्हाद, भगवंताच्या ध्यानात तुम्ही तन्मय व्हा, म्हणजे तुम्हाला जग दिसणार नाही तर भगवान दिसतील. प्रल्हादाने दैत्य बालकांना समजावले की मी तुम्हाला जो उपदेश केला आहे तो माझा नव्हे, तर तो श्री नारदांचा आहे. मुलांनी विचारले की प्रल्हादा, तुझे वय तर फार लहान आहे, मग तुझी नारदाची गाठ कधी पडली? आता हे प्रश्न सगळे आपले आहेत बरं का. काही मुलं, काही माणसं म्हणतात, एखाद्या मुलाने जर 5 वर्षाच्या मुलाने जर माळ घातली तर त्या मुलाला त्या आई इतर लोक म्हणतात, त्या आईला म्हणतात की मुलाचे खाया पियाचे दिवस, त्याला कशाला माळ घातली? मग सांगा, आता हे जी प्रश्न उत्तरे जी चाललेली आहेत ती कोणाची चाललेत? आपलीच चाललेत ना. ते दैत्यची मुलं विचारतात की आम्हाला भक्ती करावीशी वाटते आणि आम्ही एवढं लहान असताना आम्ही कशी काय भक्ती करू शकतो, ते काय केलं पाहिजे? मग प्रल्हादाला विचारतात, तू तर एवढा लहान आहेस, 5 वर्षाचा आहेस, मग तुला एवढं ज्ञान कसं काय प्राप्त झालं? म्हणजे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. प्रल्हाद म्हणाला, जेव्हा माझे वडील मंदराचलावर तप करण्यास गेले होते तेव्हा इंद्रादी देवांनी दैत्यावर आक्रमण केले. इंद्र माझ्या आईला कैद करून घेऊन चालले होते. रस्त्यात नारद भेटले. त्यांनी इंद्राला म्हटले की या कयादूला सोडून दे, कारण हिच्या गर्भात भगवंताचा महान भक्त वाढत आहे. इंद्राने माझ्या आईला सोडून दिले.
काय झालं, प्रल्हाद म्हणाला की त्या मुलांनी विचारलं की तुझे वय एवढं फार लहान आहे, मग तुझी नारदाची गाठ कधी पडली, असा प्रश्न विचारला. कोणाला? प्रल्हादाला, त्या दैत्य मुलांनी. तेव्हा प्रल्हाद बोलला की जेव्हा माझे वडील मंदराचलावर तप करण्यास गेले होते, मंदराचल पर्वतावरती तप करण्यास गेले होते, तेव्हा इंद्रादी देवांनी दैत्यावर आक्रमण केले. इंद्र आणि जे देव होते त्यांनी दैत्यावर आक्रमण केले. इंद्र माझ्या आईला कैद करून घेऊन चालले होते. त्यावेळेला प्रल्हादाचे जे वडील हिरण्यकश्यपू ते देवांना सुद्धा आठवत नव्हते. म्हणून इंद्राने चलाकी केली आणि त्यांनी प्रल्हादाची जी आई तिला इंद्रदेव घेऊन निघाला कयादूला. रस्त्यात नारद भेटले. त्यांनी इंद्राला म्हटले की ह्या कयादूला सोडून दे, कारण हिच्या गर्भात भगवंताचा महान भक्त वाढत आहे. इंद्राने माझ्या आईला सोडून दिले. माझी आई नारदांच्या आश्रमात गेली. जेव्हा मी गर्भात होतो तेव्हा माझ्या आईने संतांची खूप सेवा केली. ती कथा कीर्तनाला जात असे. आता पहा, आजच्या जर एखाद्या स्त्रिया ज्या टायमाला त्यांच्या गर्भधारणा झालेली असते, त्यांना जर आपण काय सांगायला गेलो की बाबा आता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, ते कुठल्या अनुषंगाने सांगत असतात. कोणी जर एखादा उपदेशक सांगत असेल ते ह्याच अनुषंगाने सांगत असतात, पण ते पटत नाही. ठीक आहे, आता नाही पटत तर मग त्याला तर काही विलाज नाही. तेथे कधी कधी तिला झोप येत असे, पण मी मात्र एकाग्र चिंतनाने ऐकत असे. ज्या वेळेला म्हणजे नारद ज्या टायमाला कथा कीर्तन सांगत असतात माझ्या आईला, त्यामुळे आईला कधी समजा झोप येत असेल, पण मी मात्र काय करायचो, मी कान टाव करून ते कथा कीर्तन ऐकत असे गर्भात असताना. ही निद्रा देवी कथा कीर्तनात बाधा उत्पन्न करणारी आहे. कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी जेव्हा विधवा झाली तेव्हा ती प्रभू रामचंद्रांजवळ गेली व म्हणाली, प्रभो मी आता कुठे राहू. काय विषय चाललाय की ही निद्रा देवी कथा कीर्तनात बाधा उत्पन्न करणारी आहे. आता बघा, जर एखादा मनुष्य आहे ना, एखादा मनुष्य जर एखाद्या नाटकाला गेला, तमाशाला गेला, तर तिथं मात्र काय होतं, त्याला झोप येत नाही. पण जर कथा कीर्तन जर ऐकत असेल ना, तर तिथं काय होतं, त्याला झोप येते. कारण तमाशा, तम म्हणजे निद्रा, आणि आशा, तमाशा तम म्हणजे निद्रा, आणि निद्रेची जी आशा करते त्याला म्हणतात तमाशा. मग कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी जेव्हा विधवा झाली तेव्हा ती प्रभू रामचंद्रांजवळ गेली व म्हणाली, प्रभू मी आता कुठे राहू. प्रभू रामचंद्र म्हणाले, तुझी इच्छा असेल तेथे तू राहू शकतेस. तेव्हा निद्रा देवी म्हणाली, देवा मी असा निश्चय केला आहे की जेथे आपले कथा कीर्तन होत असेल तिथे मी माझे ठाण मांडे. म्हणून बघा, कथा कीर्तनामध्ये ज्या टायमाला कधी कधी आळस येतो, कधी झोप येते, तेव्हा समजून जायचं की इथे आता कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी आलेली आहे. तेव्हा मग आपण सावध असलं पाहिजे त्यावेळेला. प्रभूला प्रसन्न करण्याचे साधन तर कीर्तन आहे. एकदा मीराबाई इतर भक्तांबरोबर भजन करू लागली. काही लोक भजन बेताल म्हणत होते. जेथे शरीराचेच भान राहत नाही तेथे तालाची काय कथा. कुणीतरी मोठ्या अक्षरात लिहिले, तालात गा. दुसऱ्या दिवशी मीराबाईने हे वाचले तेव्हा तिने ते रद्द करून लिहिले, प्रेमाने गा. भजनात तालापेक्षा प्रेमाचे महत्व अधिक आहे. कीर्तनाने मनाचा मळ धुतला जातो व हृदय शुद्ध होते. आता हे जर ताला सुरात जे म्हणतात त्यांनी जर आता हे ऐकलं तर त्यांना आता सांगायला लागेल की बाबा भजनामध्ये तालात गाऊ नका, प्रेमाने गा. प्रल्हाद मुलांना समजावित होता, नामच ब्रह्म आहे. ईश्वराचे निर्गुण स्वरूप अतिसूक्ष्म आहे. मन बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाही तोपर्यंत ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव येत नाही. ईश्वराचे सगुण स्वरूप अतिशय तेजोमय आहे. प्रभूच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार ग्रहण करण्याची शक्ती माणसात नाही. अर्जुनाने म्हटले होते की भयेन च प्रव्यथितम मनोमे. देवा तुझे हे सगुण रूप पाहून माझे मन भयाने व्याकुळ झाले आहे. नाम ब्रह्माचे दर्शन व अनुभव तर सर्वांनाच येतो. कीर्तनात टाळ्या वाजवल्याने नाद ब्रह्माचा आविष्कार होतो.
नाम ब्रह्म व नाद ब्रह्म एक झाले तर परब्रह्म प्रकट होते. नाद ब्रह्माशी नाम ब्रह्माचा संयोग झाला तर परब्रह्माला प्रकट होणे भागच पडते. म्हणून टाळ्या वाजवीत वाजवीत कीर्तन करा. म्हणून कीर्तनकार सांगतात की टाळ्या वाजवा. देव सर्वांना पाहतो. कीर्तनात जे टाळ्या वाजवीत नाहीत त्यांच्याकडे पाहून देवाच्या मनात विचार येतो की मीच मूर्ख आहे का की यांना 2 हात दिले. परंतु आता पुढील जन्मात ही चूक सुधारून त्याला 2 हाताऐवजी आणखी 2 पाय देईन. म्हणजे कोण बनवीन त्याला? पशु. 4 पाय कोणाला असतात? पशूंना. म्हणून आता आपण सावध असलं पाहिजे. कीर्तनात भजनात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. नाही जर आता टाळ्या वाजवल्या तर भगवंत पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कोण बनवणार? पशु बनवणार. भगवत कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज का वाटावी? लाज पापाची वाटली पाहिजे. पाप करण्यात मानहानी आहे, अप्रतिष्ठा आहे. म्हणजे जिथं आपल्याला लाज वाटायला पाहिजे तिथं लाज वाटत नाही. म्हणजे पाप करण्यामध्ये लाज वाटायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये, तिथे टाळी वाजवण्यामध्ये आपल्याला लाज का वाटावी? जो भगवत कीर्तनात टाळी वाजवित नाही त्याला देव पुढील जन्मात 2 हाताऐवजी 2 पाय अधिक देतात. म्हणून प्रेमाने टाळ्या वाजवून भगवंत नाम संकीर्तन करा. प्रल्हादाने मुलांना आज्ञा दिली, प्रेमाने कीर्तन करा. न दानम न तपो नेज्या न शौचम न व्रतानीच प्रियत्या मलया भक्त्या हरिरण्यद विडंबनम. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी दान, तप, यज्ञ, शौच, व्रत आदींची आवश्यकता नाही. केवळ निष्काम भक्तीने भगवंत प्रसन्न होतो. अन्य सर्व काही विडंबन मात्र आहे. म्हणजे निष्काम भक्ती जर नसेल तर दान, तप, यज्ञ, शौच, व्रत हे त्याच्या पुढे सर्व काय आहे? फिके आहे. अन्य सर्व काही विडंबन मात्र आहे, उपहासात्मक आहे. म्हणून भक्ती करा. प्रल्हाद सर्वांकरवी नाम संकीर्तन करू लागला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं भजन भक्त प्रल्हाद त्या मुलांकडून करून घेऊ लागला. म्हणजे दैत्यांच्या मुलांकडून. हा मंत्र कलिसंतरण उपनिषदातला आहे. हा महामंत्र आहे. या मंत्राच्या जपासाठी कोणत्याही विधीची आवश्यकता नाही. या मंत्राचा जप कोणत्याही अवस्थेत स्नान केल्याशिवाय होऊ शकतो. रस्त्याने चालता चालता पायात जोड्या असतानाही ह्या मंत्राचा जप करू शकतो. म्हणजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरते. सर्वच मुले टाळ्या वाजवीत हरे राम 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 हरे हरे असा नामगजर करू लागली. कथेत कीर्तनही झाले पाहिजे. कीर्तनाशिवाय भजनाशिवाय कथा परिपूर्ण होऊ शकत नाही. कीर्तनाने पाप जळून जाते, हृदय शुद्ध होते, परमेश्वर हृदयात येऊन राहतात. म्हणून प्रेमाने कीर्तन करा. प्रल्हाद तल्लीन झाला व राधाकृष्णाचे दर्शन होऊन थै थै नाचू लागला. मुलेही प्रभू भजनात दंग होऊन नाचू लागली. इतक्या षंडामर्क आले. त्यांना वाटले की जर हिरण्यकशिपूला कळले तर मोठा अनर्थ होईल. त्यांनी प्रल्हादाला म्हटले की ही काय गडबड चालवली आहे, बंद करा हे भजन. पण त्याचे ऐकतो कोण? म्हणजे त्या मुलांचे गुरुजी आले आणि ते म्हणाले बंद करा हे भजन. पण त्यांचे ऐकतो कोण? मन तर श्रीकृष्णात रंगून गेले होते. प्रल्हादानेही ऐकले नाही. षंडामार्कांनी धावत जाऊन प्रल्हादाचा हात धरला. प्रल्हादाचे शरीर तर दिव्य होते. जसा षंडामार्कांना प्रल्हादाचा स्पर्श झाला तसे तेही नाचू लागले. असाच प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये घडला. तुकाराम महाराज शौचाला बसले होते. तेव्हाही त्यांचा रामकृष्ण जप चालू होता. आणि तिथून त्यावेळेला रामेश्वर भट्ट ज्या वेळेला चालले तेव्हा त्यांना आवाज आला. म्हणले शौचाच्या ठिकाणी रामकृष्ण हरी भजन कसं काय चालू आहे? त्यांनी पाहिलं की तुकाराम महाराज भजन गात होते.
तर तुकाराम महाराजांना ते म्हणाले, बंद करा हे तुमचे भजन, अशा ठिकाणी तुम्ही भजन करता. ते म्हणालेले की माझी वाचा काय थांबत नाही, आता तुला काय वाटेल ते कर. म्हणून रामेश्वर भट्ट गेले आणि त्यांची जीभ धरली. त्यावेळेला त्यांच्या सुद्धा शरीरातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा आवाज आला. तसं त्याच दिवशी हिरण्यकश्यपूने विचार केला की गुरुजी प्रल्हादाला काय शिकवितात ते आपणही पाहावे. म्हणून त्याने एका सेवकाला पाठविले. सेवकाने ते सामूहिक नृत्य पाहिले व तो विचारात पडला. नाम संकीर्तनात रंगून गुरुजी व सर्व मुले नाचू गाऊ लागले आहेत. सेवकाने विचार केला की राजाला जर हे आवडत नाही आणि राजाला जर हे कळले तर तो गुरुजींची हत्या करविल्या शिखेरीत राहणार नाही. सेवकाने गुरुजींचा हात पकडून आसनावर बसवण्याचा प्रयत्न केला, पण गुरुजींच्या स्पर्शाने सेवकही नाचू लागला. म्हणजे कुणाची पॉवर आहे? नामाची पॉवर आहे. तो इकडे कशाला आला होता हेच विसरून गेला. सत्संगाचा महिमा काही न्याराच असतो. म्हणजे बघा, हे सत्संगाचा परिणाम म्हणजे एकमेकाला संसर्ग झाला, त्याला संसर्ग म्हणतात. सेवक येण्याला वेळ लागला म्हणून राजाने दुसरा सेवक पाठविला. आता संसर्ग म्हटल्यावरती आता सध्याची जी स्थिती आहे ती संसर्गजन्यच आहे ना. आता जे आपल्याला लॉकडाऊन जो करायला सांगितलंय, आता इथे बघा, इथे विषय आला म्हणून लॉकडाऊन जो सांगितलं का, तर व्यवहारातला जो संसर्ग आहे तो एकमेकाला जर संसर्ग करू शकतो, तर मग भगवंताचं जे नामचिंतन आहे ते का एकमेकाला संसर्ग करू शकत नाही, हे याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल. सेवक येण्याला वेळ लागला म्हणून राजाने दुसरा सेवक पाठविला. त्यालाही दिसले की सर्वच हरिभजनात पागल होऊन नाचू लागले आहेत. भजनी मंडळीतल्या एकाच्या स्पर्शाने तोही नाचू लागला. याप्रमाणे राजा सेवक पाठवीत गेला व सर्वच तेथे जाऊन नाचू लागले. जेवढे सेवक तिथं पाठवायचे तेवढे सर्वांनाच त्यांची काय ती लागण लागायची. सेवक परत आले नाहीत. त्यामुळे राजाला वाटले की हे काय गूढ आहे. तो स्वतः धावत तिथे आला. गुरुजी, प्रल्हाद, सर्व मुले व सर्व सेवक सारेचे सारे हरिभजनात दंग होऊन नाचतायत असे त्याला दिसले. हे दृश्य पाहून राजा संतापला. पण ते काय चाललं होतं ते कोणाला कळणार? आता ह्यांना थोडीच कळणार होतं हिरण्यकश्यपूला. ब्रह्मानंदे लागली टाळीन कोण देहाते सांभाळी, ही स्थिती झाली होती. ती राजाला कशी काय कळली असती? त्याने त्या नाचणाऱ्यांपैकी एकाचा हात धरून त्याला खाली बसवले. त्याच्या स्पर्शाने राजावर काही परिणाम झाला नाही, कारण तो विजेच्या बिघडलेल्या बल्बप्रमाणे होता. विजेचा बल्ब जर चालू स्थितीत असेल तरच तो विजेचा प्रवाह ग्रहण करू शकेन, अन्यथा त्यावर विजेच्या प्रवाहाचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे त्या विजेच्या प्रवाहामध्ये जर विजेचा बल्ब जर चालू स्थितीत असेल तरच तो विजेचा प्रवाह ग्रहण करू शकेल, आणि जर बल्बच जर बंद असेल तर त्याच्यामध्ये जी वीज आहे, विजेचा जो प्रवाह आहे तो काहीच करू शकणार नाही, कारण बल्बच जर बंद आहे. तसा ह्याचा राजाचा काय झाला होता, हिरण्यकशिपूचा बल्बच बंद होता. म्हणजे त्याला त्या सत्संगाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसायचा, अन्यथा त्यावर विजेच्या प्रवाहाचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे बल्बच जर बंद असेल तर विजेचा प्रवाह त्याच्यावरती काही परिणाम करू शकणार नाही. तसा हा हिरण्यकश्यपू रूपी जो बल्ब आहे तो बंदच होता, तर त्याच्यावर काय परिणाम होणार? भजन कीर्तन बंद पडले. गुरुजींनी राजाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा हिरण्यकश्यपू क्रोधित होऊन प्रल्हादाला म्हणू लागला, अजूनही तू माझा शत्रू जो विष्णू त्याचे भजन करीत आहेस. जगात माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही. दुष्टा, आज मी तुला मारून टाकणार. हा माझा मुलगा स्वतः तर सुधारतच नाही, पण इतर मुलांनाही बिघडवित आहे. असा विचार करून प्रल्हादाच्या अंगावर धावतच जाऊन त्याने त्याचा हात पकडला. राजावर प्रल्हादाच्या भक्तीचा परिणाम झाला नाही. जर विजेचा गोळाच कामातून गेला असेल तर विजेच्या प्रवाहाचा त्या गोळ्यावर काय परिणाम होईल? राजाने प्रल्हादाला जमिनीवर आदळले, पण भूमातेने त्याला अलगद झेलले. प्रल्हादाने पित्याला नमस्कार केला. तेव्हा हिरण्यकश्यपू त्याला म्हणाला, प्रल्हादा, तू मला नमस्कार करतोस पण माझे म्हणणे मात्र ऐकत नाहीस.
दाखव तुझा रक्षक विष्णू कोठे आहे. ते आता आपण उद्या पाहू. कुंडलीकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.